BA प्रथम वर्ष दुसऱ्या सत्रातील द्वितीय भाषा मराठी अर्थात यशवंत मराठीच्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. या साहित्य शिल्प भाग 2 गद्य विभागातील आपण तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. त्या पाठाचं नाव आहे सये तुझे डोळे. या पाठाचे लेखक भारत सासणे आहेत. भारत सासणे यांचं संपूर्ण नाव भारत जगन्नाथ सासणे. जन्म 1951 मध्ये झालेला आहे. भारत सासणे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात झालेला आहे. सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. बीड येथून जिल्हाधिकारी पदावरून भारत सासणे सेवानिवृत्त झालेले आहेत. 1970 नंतरच्या काळातील एक महत्त्वाचे कथाकार म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागते. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, मुक्तगद्य भाषांतर अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी लघुकथासंग्रह हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे. लघुकथासंग्रहामध्ये जॉन आणि खंजिरी पक्षी नावाचा लघुकथासंग्रह खूप महत्त्वाचा आणि गाजलेला सुद्धा आहे. त्यानंतर लघुकथासंग्रहामध्ये लाल फुलांचं झाड, त्यानंतर आयुष्याची छोटी गोष्ट आणि शुभ वर्तमान अशा प्रकारचे लघुकथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यानंतर दीर्घकथासंग्रहसुद्धा भारत सासणे यांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये कॅम्प, बाबीचे दुःख, चिरधार, अस्वस्थ, विस्तीर्ण रात्र, अनर्थ, रात्र क्षितिजावरची रात्रभर असे दीर्घकथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यानंतर कादंबरी या वाङ्मय प्रकारातही त्यांची महत्त्वाची योगदान, महत्त्वाची नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. कादंबरी या कादंबरीमध्ये त्यांनी दूर तेव्हा ही कादंबरी लिहिली आहे. त्यानंतर सर्प नावाची कादंबरी, राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही सुद्धा कादंबरी आहे. राहीच्या स्वप्नांचा उलगडा या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 2 मित्र ही कादंबरी त्यांच्या नावावर आहे. एवढंच नव्हे तर ते नाटक हा वाङ्मय प्रकारसुद्धा त्यांनी हाताळलेला आहे. त्यामध्ये आतंग, मरणरंग, नयन दहती पालक अशा प्रकारचे 3 नाटकं त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. याशिवाय भाषांतर हा वाङ्मय प्रकारसुद्धा त्यांनी हाताळलेला आहे. दंतकथा नावाचा ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. एवढंच नव्हे तर बालसाहित्यही सुद्धा भारत सासणे यांनी हा वाङ्मय प्रकार त्यांनी लिहिलेला आहे. बालसाहित्यामध्ये जंगलातील दूरचा प्रवास, टुनटुन बेडकांचा प्रवास, हंडाभर मोहरा, चल रे भोपळ्या अशा प्रकारचे बालसाहित्य त्यांनी लिहिलेले आहेत. या समग्र योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार भारत सासणे सरांना प्राप्त झालेला आहे. वसमत येथे संपन्न झालेल्या वसमत येथे संपन्न झालेल्या 35व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे सर होते. 9व्या मध्य प्रदेश प्रांतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे सर सुद्धा होते. सये तुझे डोळे हा पाठ, हवेच्या ही गूढ कथा आहे मुलांना.
सये तुझे डोळे ही गूढ कथा जॉन आणि अंजेरी पक्षी या कथासंग्रहातून घेतलेली आहे. आपण आता प्रत्यक्ष या कथेला आपण सुरुवात करत आहोत. सये तुझे डोळे, तर या कथेच्या नावामध्येच गूढता, अतर्क्यता, रहस्यमयता यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भरलेली आहे. माणसाचे डोळे इतके बोलके असतात की माणूस बोलण्याच्या अगोदरच माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, डोळ्याला नजरा न लावल्यानंतर खूप काही गोष्टी त्यातून व्यक्त होतात, समजतात. त्याच पद्धतीने या कथेचं नाव सुद्धा तेच आहे, सये तुझे डोळे. डोळे खूप काही बोलून जातात, डोळे खूप काही सांगून जातात. आणि मुळातच भारत शास्त्री हे गूढ कथाकार आहेत. आता या कथेमध्ये जयराम नावाची जी व्यक्तिरेखा आहे, जयराम नावाच्या व्यक्तिरेखाची दखल कोणीच घेत नाही. एखादा व्यक्ती विक्षिप्त जर असेल, सामान्य माणसापेक्षा तो वेगळ्या पद्धतीने जर जीवन जगत असेल, त्या माणसाची नोंद कोणीच घेत नाही, कारण तो सामान्य नसतो. तो तसा या कथेमध्ये जयराम आहे आणि जयरामला स्वतःची आई नाही, सावत्र आहे. आणि ही जी सावत्र आई आहे, सावत्र आई ही दांभिक आहे, सनातनी आहे, सारखं देव मानणारी, देवपूजा करणारी, श्रद्धा, अंधश्रद्धा, भक्तीवर प्रचंड विश्वास ठेवणारी ही सावत्र आई जयरामची आहे. हा जयराम घरामध्ये कधी येतो आणि केव्हा जातो हे कोणाला कळत सुद्धा नाही. एखादा माणूस हयात असेल आणि एखाद्या माणसाचं अस्तित्व जर असेल, तो सर्वांच्या समोर येतो, सर्वांच्या समोरून जातो, सर्वांसोबत सुसंवाद साधतो. पण तसं या कथेमध्ये होताना दिसत नाही. जयरामचे घरात चोरासारखे येणे हे कळतच नाही. जयराम आहे का नाही हे सुद्धा समजत नाही. जयराम कधी आला आणि कधी गेला हे सुद्धा कळणार नाही. मग अशा प्रकारचे जर वास्तविकता असेल, अशा प्रकारचं चित्रण कथेमध्ये असेल, मग माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न तयार होतात, भास तयार होतात, संभ्रम तयार होतात, गूढता आणि अनाकलनीयता तयार होत असते की हा व्यक्ती आहे तरी कोण, जिवंत आहे का, हयात आहे का, वगैरे अनेक प्रश्न तयार होतात. जयराम ची जी पत्नी आहे तिचे नाव कमल आहे. जयराम पत्नी कमलची नजर होती. पत्नी असून सुद्धा दोघांनी संवाद होत नाही, फक्त नजर होती. हा तिला पाहतो, ती याला पाहते, बस. दोघांनी संवाद नाही, सुसंवाद नाही, बोलणं नाही, काही नाही. तर ही या कथेतील व्यक्तिरेखा निश्चितपणे 100% ही गूढ आहे. मला असं होऊ शकत नाही. घरामध्ये आनंदी वातावरण नाही, चैतन्यमयता नाही, प्रसन्नता नाही, काहीच नाही. सावत्र या कथेमध्ये एक बहीण आहे आणि ही सावत्र बहीण जयराम सोबत चित्रपटावर गप्पा मारते. मुलांनो, जयरामला कोणी पाहिलं सुद्धा नाही आणि ती त्याच्यासोबत गप्पा मारते. आपण कधी कधी स्वप्नामध्ये गप्पा मारतो, स्वप्नामध्ये आपण संवाद साधतो, स्वप्नामध्ये आपण मुंबईला जातो. तसं जयरामची सावत्र बहिणी आहे, ती चित्रपटावर गप्पा मारते आणि जयरामच्या मनामध्ये बहिणीबद्दल जयरामच्या मनामध्ये राग, तिरस्कार, चीड निर्माण होते. हे पात्र वास्तविकता हयात नाहीतच. मुलांनो, हेच पहिल्यांदा समजून घ्या.
आणि जयरामचं जे वागणं आहे, बोलणं आहे, या सर्व एकंदर जी काय जयरामची जी काय दिनचर्या आहे, या दिनचर्यावर सावतराईचा जयरामवर अजिबात विश्वास नाही. जयराम कितीही जरी खरं बोलण्याचा प्रयत्न केला, मी याचं देणं आहे, मी त्याचं देणं आहे, असं जरी म्हणला तरी जयरामच्या आईचा, सावतराईचा जयरामवर अजिबात विश्वास नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये, बऱ्याच घरामध्ये सावत्र मुलगा, सावतराई असते. आणि आपला सुद्धा माहिती आहे या घरामध्ये वातावरण, त्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कशा पद्धतीचं आहे आपला सुद्धा माहिती आहे. जयरामच्या बाबतीमध्ये सगळं काही शोषिकता त्याच्या वाट्याला येत असते. सगळं काही सहन करावं लागतं. सावतराईचं सहन करावं लागतं, सावत्र बहिणीचं सहन करावं लागतं. पत्नीची भेट होत नाही, फक्त नजरानजर होते, बोलू शकत नाही. आणि जयरामला आप्पाचा भास होतो, म्हणजे वडिलांचा भास होतो. भास हा शब्द, भास म्हटलं, भास, गोंधळ, संभ्रमावस्था, सगळं काही गुढता येतं. गुढता म्हणजे अनाकलनीयता, जे आकलन होऊ शकत नाही. आकलन करून घेत असताना माणसाच्या मनाच्या, मेंदूचे धागे विस्कटून जातात मुलांनो. यालाच गूढकथा म्हणतात. आणि जयरामला आप्पाचा भास होतो. आप्पाच्या कर्जाची भयानकता, कर्ज कधी फेडायचं, कसं द्यायचं, अनेक प्रश्न हे जयरामच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि कर्ज घेणे आप्पाच्या आत्म्याला शांती. आपण जे कर्ज घेतलेलं आहे, कर्ज आपण घेतलं आणि फेडलं तरच आप्पाच्या आत्म्याला शांती मिळेल. आप्पा कर्ज 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 म्हणून आप्पाचा जीव गेलेला आहे. आणि आपण जर कर्ज समजा घेऊन नाही जर फेडलं तर आप्पाच्या आत्म्याला, मनाला शांती लाभणार नाही. आता शांती आहे का नाही माहीत नाही. मग एखाद्या व्यक्ती म्हणा की आपल्या त्यांच्या आत्म्यास शांती मिळो वगैरे वगैरे असे प्रश्न. तर माणूस मरण पावल्यानंतर त्याचा आत्मा जिवंत असतो का भटकतो, हे अनेक प्रश्न आहेत, अनुत्तरित आहेत मुलांना. आणि कुटुंबातील माणसाचे विक्षिप्त वर्तन, या कथेमध्ये जी पात्र आहेत, जयरामचं जे कुटुंब आहे, या कुटुंबातील माणसं एकही माणसासारखं वागत नाहीत. माणसं नाहीतच मुळामध्ये, माणसासारखं वागण्याचा प्रश्नच येत नाही. माणसंच नाहीत, जिवंतच नाहीत, तर वागण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून कुटुंबातील माणसाचे जे वर्तन आहे ते विक्षिप्त आहे. आणि जी काही पात्र आहेत, जी काही व्यक्तिरेखा आहेत, ही सगळे अबोल आहेत, मितभाषी आहेत, काहीच बोलत नाही, फक्त पाहतात, टुकूक 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 पाहतात, बाकी काहीच नाही. जे सजीव आहेत, जिवंत आहेत, जे सचेतन आहेत, ती माणसं बोलतात. या कथेमध्ये बोलण्याचा, सुसंवादाचा प्रश्नच येत नाही. आणखी एक पात्र आहे, मनोरमा नावाचं पात्र आहे. मनोरमाच्या नजरेमध्ये कठोरता, निर्दयता, अस्वस्थता, भयानकता, भयावता दिसून येते. आणि पुढचा मुद्दा आहे पात्रांचे रंग तरंग बदलणे. पहा, जे भूत असतात, जे पिशाच असतात, त्यांचे रंग तरंग सगळं काही बदलून जातं. कोणाला डोळ्यामध्ये हिरवं दिसते, कोणाला पिवळं दिसते, कोणाला काही दिसते, कोणाला काही दिसते. माणूस नसला तरी माणूस आहे असा भास होतो. कोणी बोललं नसलं तरी बोलण्याचा आवाज येतो, वगैरे वगैरे. असे अनेक समज आणि गैरसमज निर्माण होतात. आणि मनोरमेचे डोळे विस्फारणे, हा तर विस्फारणे, चमत्कारने, हा गूढकथेतला महत्त्वाचा गुण आहे मुलांनो. मनोरमेचे डोळे विस्फारणे, असं अचानक असं स्पार्क जसं होतं ना, वीज जसं चकाकते तसं विस्फारणे. आणि जयराम मनोरमेमध्ये खटके उडतात. अशा पद्धतीने हे जे चित्र आहे, चित्र या कथेमध्ये. आणि कमलच्या डोळ्यातील जी गूढता आहे, ती गूढता कायम असते, कायम गूढता असते.
आणि ती गूढता कधीच नष्ट होऊ शकत सुद्धा नाही. आणि शेवटी जयरामला वाटते सखीच्या डोळ्यातील अर्थता, गूढता, अर्थता, विस्फारणे, अतर्कता, भयावता, भयानकता हे जे गूढ कथेचे महत्त्वाचे गुणविशेष आहेत. आणि या गुणविशेषाच्या साह्याने ही कथा भारत शासनाने गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपण या कथेच्या समारोपाकडे आपण वळत आहोत. मानवी मनाचा तळ शोधणारी सये तुझे डोळेची ही जी कथा आहे, मानवी मनाचा तळ शोधणारी गूढधुसर प्रकारची ही कथा आहे. आणि याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे.